नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आम्ही आमच्या ज्या वरच्या 2 रूम आहे तिथे शिफ्ट झालेलो आहे। तिथला हा पसारा आहे। मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे, तर माझी पूजा 10:30-11 वाजता अशी मांडून झालेली आहे। आमच्या घराचे बांधकाम हे मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारपासून सुरू झालेले आहे। म्हणजे घराचे आम्हाला थोडे रिपेअरिंग करायचे आहे। ही आमची किचन रूम आहे, इथेच देवघर आहे। तर अशा प्रकारची स्टाईल होती, ती स्टाईल बदलवायची आहे। किचन ओट्याच्या या खिडकीवर एक्झॉस्ट फॅन बसवायचा आहे। हा आपला किचन ओटा आहे। इथूनच मी आपल्या यूट्यूबची व्हिडिओची शूटिंग घेते। ही आमची मधली रूम आहे आणि ही समोरची रूम आहे। तर या दोन्ही रूममध्ये याच प्रकारची स्टाईल होती, ती काढण्यात आलेली आहे। आता इथे कोणत्या प्रकारची स्टाईल बसवायची हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा। म्हणजे कोणती स्टाईल आता ट्रेंडमध्ये आहे ते सांगा। नवीन देवघर करणे आहे। आता बाहेर जाऊया। बाहेर अशा प्रकारची स्टाईल आम्ही आधीच बसवलेली आहे। तर ह्या संडास बाथरूमच्या चौकटा लाकडाच्या असल्यामुळे खालच्या साईडने त्या किडलेल्या होत्या, म्हणजे मुंग्यांनी चांगल्या पोखरलेल्या होत्या। आणि हा जो लाकडी दरवाजा आहे तो पण असा सडल्यासारखा झालेला होता, तो आम्हाला बदलवायचा आहे। तर इथे चौकटा बदलून घेण्याचे काम मिस्त्री करत आहेत। त्यानंतर इथे या जागेची हाईट वाढवायची होती, तर इथे बोरिंग आहे। बोरिंगची मशीन उंच घेण्यासाठी इथे लोखंडाचे स्टँड उंच करण्याचे काम सुरू आहे। त्यानंतर आमची जी बोरिंगची मशीन आहे ती बसवणे सुरू आहे। असे एकामागोमाग कामे सुरूच आहेत। ज्या जागेची उंची वाढवायची आहे तिथे मुरमाची भरती टाकलेली आहे आणि त्यानंतर त्यावर सिमेंटचा कोबा टाकणे सुरूच आहे। तर अशा प्रकारचे आमच्या घरचे कामं सुरू आहे। घराची स्टाईल आणि घराला रंग कोणता द्यायचा, देवघर कसे करायचे हे नक्की कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।